नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भूगोल इयत्ता 9वी संदर्भातील या व्हिडिओ सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण यातील पहिला भाग अगोदरच पाहिला आहे. तो जर भाग तुम्ही पाहिला नसेल तर कृपया पाहून घ्या, कारण त्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ सिरीज तुमच्या अभ्यासाकरिता उपयुक्त ठरेल या दृष्टिकोनातून आपण चालू केलेली आहे. तुम्ही याचा नियमितपणे लाभ घ्या, यासाठी तुम्हाला आपलं रॉकस्टार विराट पवार हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करणं गरजेचं आहे आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करून ठेवणं ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या काही आपण नवनवीन व्हिडिओज प्रसारित करतो आणि त्याची माहिती प्रसारित करतो त्याची माहिती ही तात्काळ मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण पाठ 1 मध्ये काय काय अभ्यास केला याचं थोडंसं रिव्हिजन करूया. ज्या पाठाचं नाव आहे वितरणाचे नकाशे, जे की प्रात्यक्षिक भूगोल या घटकामध्ये समाविष्ट असणारा घटक आहे. यामध्ये आपण उद्देशात्मक नकाशे आणि वितरण नकाशे याबद्दलची माहिती घेतली. वितरण नकाशेमध्ये 3 प्रमुख प्रकार, ज्यात टिंब पद्धत, क्षेत्रघणी पद्धत आणि समघणी पद्धत याबद्दलची विस्तृत अशी माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. आणि यामधील ज्या काही वेगवेगळ्या लोकसंख्ये संदर्भातील असो किंवा मग क्षेत्रघणी नकाशा असो, याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. लोकसंख्येची घनता आपण कशा पद्धतीने दाखवू शकतो, याच्यासाठी सूची कशा पद्धतीने वापरली जाते याबद्दलची माहिती सुद्धा गेल्या भागामध्ये आपण घेतलेलीच आहे. समघणी नकाशा कशा पद्धतीने असतो आणि त्याची रचना कशी केली जाते, त्याचबरोबर पर्जन्यमानची माहिती आपण कशा पद्धतीने देऊ शकतो याबद्दलची सुद्धा माहिती आपण घेतलेली आहे. नंदुरबार जिल्हा हा इथे तुम्हाला दिसून येतोय, इथे नकाशा सुद्धा तुम्हाला दिसून येतोय आणि यामध्ये तुम्ही तुमचा अभ्यास हा अधिक चांगल्या पद्धतीने आणि प्रभावी व्हावा यासाठी समजा हे जे तुमचे पाठ्यपुस्तकातील जे नकाशे आहेत वेगवेगळे, ते नकाशे तुम्ही एका खेळ स्वरूपामध्ये खेळू शकता, ज्याच्यात तुम्ही तापी नदी कुठून कुठपर्यंत जाते हे शोधायला लावणं किंवा मग अक्कलकुवा कुठे आहे हे तुम्ही शोधायला लावून वेळेमध्ये दुसऱ्या जे तुमच्या सोबत खेळणारा व्यक्ती आहे त्याला चॅलेंज देऊन खेळू शकता. आणि यामुळे काय होईल की तुम्हाला हा नकाशा अगदी मनोरंजक पद्धतीने अभ्यासताना मदत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे हा अभ्यास तुम्हाला फार उपयुक्त असा ठरणारा आहे. अहवाल लेखनामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या घटकाची माहिती घेऊ शकता. मी तुम्हाला ऑलरेडी याची पूर्ण डिटेल माहिती दिलेलीच आहे, ज्याच्यात प्रस्तावना, स्थान व मार्ग, प्राकृतिक घटक, हवामान, लोकसंख्या, पर्यावरणीय समस्या व उपाय, त्याचबरोबर भूमी उपयोजन आणि निष्कर्ष या विविध घटकांच्या माहितीच्या आधारे तुम्ही यांची माहिती हे अगदी चांगल्या पद्धतीने लिहू शकता. इथे तुम्हाला कोल्हापूर लोकसंख्या वितरण असलेला जो नकाशा आहे हा देऊन त्याच्यावर आधारित काही प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत, त्याची सुद्धा उत्तरे तुम्हाला देता आली पाहिजेत. त्यानंतर आजच्या भागामध्ये आपण पाठ 2 जो की अंतर्गत हालचाली संदर्भातील आहे याबद्दल अधिक माहिती घेऊया. ठीक आहे. यामध्ये पहा, तुम्हाला चित्र पाहून काही प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजे, जसे की खालील बातमी वाचा आणि छायाचित्राचं निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. आता ही तुम्हाला बातमी दिलेली आहे, ह्या बातमीला व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून घ्यायचंय आणि याच्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत. मृत्यूचे तांडव, भूकंपाने नेपाळमध्ये 1500 जणांचा बळी. किती? 1500 जणांचा बळी. नेपाळमध्ये येथून जवळच असलेल्या लामजुंगमध्ये आज अर्ध्या तासाच्या अंतराने 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केल क्षमतेच्या 2 तीव्र भूकंपामुळे नेपाळसह भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि तिबेटच्या काही भागाला जोरदार हादरा बसला. या भूकंपामुळे नेपाळमध्ये मोठे नुकसान झाले. सुमारे 1500 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्याशिवाय हजारो जण जखमी झाले आहेत. ढिगारे उपसण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू आहे आणि ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. इथे भूकंपाचा जो कशा पद्धतीने परिणाम झाला आहे आणि यावर काय उपाययोजना होत आहेत आणि कशा पद्धतीने हानी झालेली आहे, मनुष्यबळाची हानी म्हणा किंवा आर्थिक हानी म्हणा, तर ह्या सगळ्या बाबीविषयीची माहिती इथे दिलेली आहे. नेपाळमध्ये गेल्या 80 वर्षांमध्ये झालेला हा सर्वात मोठा भूकंप असून भारताने नेपाळच्या मदतीने तातडीने मदत पथके रवाना केली आहेत. सकाळी 11:40 वाजता बसलेल्या 30 सेकंद ते 2 मिनिटांपर्यंत चाललेल्या या तीव्र भूकंपाचे हादरे भारतातील उत्तर, दक्षिण आणि ईशान्येकडील 22 राज्यांसह बांगलादेश, पश्चिमेकडे पाकिस्तानात लाहोर, त्यानंतर यामध्येच बघा तुम्ही ही माहिती पाहू शकता. यात पुढे बघा,
तीव्र भूकंपाचे हादरे भारतातील उत्तर, दक्षिण आणि ईशान्येकडील 22 राज्यांसह बांगलादेश, पश्चिमेकडे पाकिस्तानात लाहोर तसेच तिबेटपर्यंत जाणवले. तिबेटमध्ये भूकंपामुळे 12 जण ठार झाला असून 100हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाचा मोठा धक्का जाणवल्यानंतरही सुमारे तासभर त्याचे हादरे जाणवत होते आणि भारतामध्ये विविध राज्यांमध्ये मिळून 53 नागरिकांचा मृत्यू झालाय. किती? एकूण 53 नागरिकांचा मृत्यू झालाय, 200 जण जखमी झालेत. आणि इथे काठमांडूला भूकंपाचा धक्का बसतात काही क्षणात अनेक इमारती कोसळल्या असं दिलंय. काठमांडू कुठे आहे? तर नेपाळमध्ये. तर नेपाळला शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. जमीनदोस्त झाल्या म्हणजे त्यांचा ढिगारा पडल्या त्या पूर्ण जमिनीवर सपाट झाल्या, याला जमीनदोस्त झाल्या असं म्हटलं जातं. ठीक आहे. मृतांची संख्या दिली आहे, रिस्टर स्केलमध्ये मापन दिलंय, भारतातील कोणकोणत्या राज्यांना हादरे बसलेत याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. ठीक आहे. तर इथे आता तुम्हाला काही प्रश्न विचारले त्याच्यावर आधारित याची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. जसे की मृत्यूचे तांडव कशामुळे घडले, या भूकंपाची तीव्रता किती होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतात. तुम्ही इथे शोध जरी घेतला की तुम्हाला मिळते. जसे की मृत्यूचे तांडव कशामुळे घडलेले आहे, तर मृत्यूचे तांडव हा सर्वात मोठा जो भूकंप झालाय नेपाळमध्ये त्याच्यामुळे झालेले आहे. त्यानंतर या भूकंपाची तीव्रता किती होती, तर इथे तुम्हाला लक्षात येईल 7.9 रिस्टर स्केल 11 वाजता सकाळी आणि 6.6 रिस्टर स्केल 12 वाजता दुपारी असं. त्यानंतर संबंधित भूकंपामुळे सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता असं विचारलंय. तर सर्वात जास्त बाधित झालेला देश कोणता आहे, इथे बघा वेगवेगळे देश आहेत जसे की भारत, बांगलादेश, पाकिस्तान यांना जोरदार हादरे बसलेले. तर इथे तुम्ही हे जे प्रश्नाचं उत्तर आहे, बांगलादेशामध्ये सुद्धा भूकंपामुळे दोघांचा म्हणजे जिकडे सगळ्यात जास्त लोकांचा मृत्यू झालाय त्या देशामध्ये सगळ्यात जास्त हानी झाली हे तुम्हाला लक्षात येईल. आणि याच्यानुसार प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधायचे. जसे की भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते, याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आपत्तीग्रस्त इतर प्रदेश कोणते, भूकंपाचे केंद्र किती खोलीवर होते, भूकंपामुळे कोणकोणत्या प्रकारची हानी झाल्याचे दिसते, तुमच्या मते भूकंप घडण्यामागचे कारण काय असावे, तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा विचारले की ते भूकंप घडण्याचं कारण काय असावं, तुम्हाला कधी कधी अशा भूकंपाचा अनुभव आला आहे का, याविषयी सुद्धा तुम्हाला चर्चा करायची आहे. म्हणजेच कसं की भूकंप घडण्यामागं कारण तुम्हाला काय वाटतं, काय विचार करता तुम्ही. आता बघा याचे रेडीमेड उत्तर मी दिली तर तुम्ही काय करणार, प्रश्न आणि उत्तर पाहणार आणि हा घटक म्हणजे जसा पाहिजे तसा नाही व्यवस्थितरित्या अभ्यास करणार. त्याऐवजी तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करीत चला, म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला तो घटक किती चांगल्या पद्धतीने समजत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रेडीमेड आन्सर देणं हे कधीही संयुक्तिक नाही. तुमचं मत जाणून घेऊन त्याच्यानुसार आपण आन्सर करेक्शन करणं किंवा त्यामध्ये अजून भर घालणं यावर भर देऊ शकतो आणि तेच तुम्हाला जास्त संयुक्तिक ठरेल आणि उपयोगी पण ठरेल. आता बघा नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्तहानी होते. या पाठामध्ये आपण या अंतर्गत हालचालींची ओळख करून घेणार की नेमकं कशामुळे भूकंप होतो हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. भूकंपाचा अनुभव कधी होतो, भूकंपाचे केंद्रस्थान कसे शोधायचे, आपत्तीग्रस्त प्रदेश कोणकोणते होते, ह्या वरच्या बातमीतून तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरे मिळेल. आता बघा इथे काय सांगितलंय की यामध्ये तुम्हाला तुमचा सहभाग असणं फार गरजेचं आहे. चर्चेद्वारे बघा विषयाकडे चर्चेद्वारे न्यायचं आहे तुम्हाला. चर्चेतून यात जे काही तुमच्या विचारसरणी आहेत ते पण जाणून घ्यायचं आहे. आता इथे एक आकृती घेतली 2.2 अ मध्ये दाखवल्याप्रमाणे. इथे काय केलंय की एक टेबल घेतलाय, त्या टेबलावर वह्या एकमेकांवर ठेवल्यात, यावर छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे खडू ठेवल्यावर पुस्तकं ठेवलेत. तुम्ही हे चित्र व्यवस्थित पहा, आकृती 2.2 मधलं चित्र. ठीक आहे. आणि मग याच्यावर काय सांगितलंय बघा, डस्टर, टोक यंत्र, रबर अशा 3-4 वस्तू उभ्या करून ठेवलेल्या आहेत. आणि इथे बघा जेव्हा जमिनीला म्हणजेच खालच्या वस्तूंना हादरा बसतो तेव्हा वरच्या वस्तू कशा पडतात. इथे सुरुवातीला आपल्याला कशा दाखवलेल्या होत्या, त्या उभ्या दाखवलेल्या होत्या, पण त्याला जेव्हा आपण खालच्या भागांना हादरा दिला तेव्हा वरच्या पण वस्तू ह्या खाली पडलेल्या आहे. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला बघा यामध्ये कंपन झाल्यानंतर पण ह्या वस्तू खाली पडतात. जसं की एखादी वही इकडे तिकडे झाली म्हणजे ह्याच्यातील हालचालीनंतर हे कंपन झालं आणि यात कशा पद्धतीने बदल झाला हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. तर आपण पाहूया नेमकं काय म्हटलंय. आता आकृती 2.2 ब ची आपण पाहिल्यावर आपल्याला लक्षात आलं की याप्रमाणे एक वही तिच्यावरील वह्या न हलवता आपण चटकन काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा काढून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी लक्षात आलं की वरचे डस्टर, खडू आणि जे आपण शार्पनर ठेवलं होतं ते पडले. ठीक आहे. आता आकृती
2.3 ब मध्ये काय झाले बघा की या गठ्ठ्याला हळूच धक्का द्यायचा आणि निरीक्षण करायचं, त्यानंतर पुन्हा जोराचा धक्का द्यायचा, काय होतं याचं निरीक्षण करायचं, या सर्व बाबींसंबंधी कृती संबंधी चर्चा करायची। ह्या जी वही आहे ती साईडला ओढलेली आहे आकृती 2.3 ब मध्ये। भौगोलिक स्पष्टीकरण काय सांगितले बघा, तर यामध्ये आता तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की ह्या दोन आकृत्या तुम्हाला कशासाठी दाखवल्यात, तर अगदी अशा पद्धतीने जमिनीची सुद्धा हालचाल होत असते आणि मग वर असलेल्या वस्तू कशा पद्धतीने पडतात, जसे की आपण इमारती, बिल्डिंग्स, टावर्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे खांब जे आपण थांबवतो आपल्या स्वतःच्या शेल्टरसाठी, पण या भौगोलिक आपत्तीमुळे यांचं कशा पद्धतीने हे पडतात याबद्दलचं थोडंसं माहिती तुम्हाला इथे मिळत असते। भूकंप व ज्वालामुखी या घटना पृथ्वीच्या अंतरंगातील अस्थिरतेमुळे घडतात आणि ही अस्थिरता पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालीमुळे निर्माण होते आणि भूपृष्ठांतर्गत हालचाली मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या भागाच्या थरामध्ये होतात। प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते आणि या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात। ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात। अंतर्गत भू हालचालींचे वर्गीकरण गती, दिशा व भूरूपावर आधारित केलं जातं। इथे बघा ज्वालामुखी कशी दाखवली आणि अगदी वनवास इथे दाखवलेला आहे, कशा पद्धतीने हे लावारस बाहेर पडलेलं आहे आणि तप्त असं हे वातावरण आहे जिथून धूरच धूर निघत आहे, तुम्ही पाहू शकता। आता बघा हालचालींचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारच्या हालचालीमध्ये होते। भू अंतर्गत हालचाली म्हणजे वर्गीकरणाचा आधार वेगवेगळे आहेत, ज्याच्यात पहिला आहे गती, दुसरा आहे दिशा आणि तिसरा आहे भूरूपे। तर गतीमध्ये बघा हालचालीमध्ये गतीत कोणत्या कोणत्या हालचालीचा प्रकार येतो वर्गीकरणाच्या आधारामध्ये, गतीने कशा कशा हालचालीमध्ये प्रकार पडतो, ते एक आहे मंद आणि दुसरी आहे शीघ्र। मंद भू हालचाली म्हणजे सातत्याने होणाऱ्या जसे की पर्वत आणि खंडाची निर्मिती, शीघ्र भू हालचाली म्हणजे घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या जसे की भूकंप आणि ज्वालामुखी। दिशामध्ये बघा क्षितिज समांतर भू हालचाली, ऊर्ध्वगामी अधोगामी भू हालचाली। भूरूपेमध्ये बघा खंडजन्य भूखंड, पठारे व उच्चभूमी निर्माण करणाऱ्या। पर्वतजन्यमध्ये वलीकरण आणि प्रस्तरभंग क्रिया अशा घडतात। बघा इथे कसे प्रकार दिसतात, गतीमध्ये मंद भू हालचाली सातत्याने होणार आहे जसे की पर्वत आणि खंडाची निर्मिती आहे आणि हे तुम्हाला जोड्याला व स्वरूपात माहिती विचारली जाऊ शकते किंवा टिपाले हा स्वरूपात माहिती विचारली जाऊ शकते, ज्याच्यात अंतर्गत भू हालचालीचं वर्गीकरण गतीच्या आधारे कोणकोणत्या प्रकारे होतं किंवा मग दिशेच्या आधारे कोणकोणत्या प्रकारे होतं असं प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे। भूरूपेमध्ये खंडजन्य भूखंड, पठारे आले, उच्चभूमी निर्माण करणारे पर्वतजन्य आणि वलीकरण प्रस्तरभंग क्रिया यांचा समावेश झालेला आहे। त्यानंतर मंद भू हालचाली बघा, मंद भू हालचालींच्या भूकंपावर पर्वत निर्मिती व खंड निर्मितीच्या स्वरूपात परिणाम दिसून येतात आणि ते पुढील प्रमाणे आपण सांगू शकतो। परिणाम मध्ये दाब आणि ताण येतात जसे की लहरींच्या हालचालींची दिशा, एकमेकांकडे येणाऱ्या लहरी एकमेकांविरुद्ध जाणाऱ्या लहरी। इथे दोन प्रकारच्या लहरी दिल्यात, ज्या की एकमेकाकडे येणाऱ्या लहरी आहेत आणि एकमेकांविरुद्ध जाणाऱ्या लहरी। त्यानंतर कठीण खडकावर होणारा परिणाम, कठीण खडकावर होणारा परिणाम कसा असतो बघा, प्रस्तरभंग कसा निर्माण झालाय, प्रस्तरभंग म्हणजेच ती जोडलेली जमिनीमध्ये कसा फरक पडलाय तुम्हाला इथे लक्षात येईल। त्यानंतर मृदू खडकावर होणारा परिणाम कसा होतो, वलीकरण होतं, प्रस्तरभंग पातळी कशा पद्धतीने बदलते त्याच्यावर तुम्हाला इथे लक्षात येईल। जेव्हा प्रस्तरभंग झाल्यानंतर कसं होतं, एकमेकांकडे येणाऱ्या लहरी आणि एकमेकांविरुद्ध जाणाऱ्या लहरी याच्यानुसार एकमेकांकडे येणाऱ्या लहरी असेल तर कठीण खडकावर प्रस्तरभंग असा उलटा होतो आणि एकमेकांपासून दूर असेल तर अशा पद्धतीने, जे की दुसऱ्या आकृतीमध्ये दाखवलेला आहे। ठीक आहे, हे झालं भू अंतर्गत भू हालचाली आणि त्यांचे परिणाम याबद्दलची माहिती। त्यानंतर पर्वत निर्माणकारी हालचाली कशा होतात बघा, आता कागदाचा साधारण 30 सेंटीमीटर लांबीची पट्टी आपल्याला घ्यायची आहे। कागदी पट्टीच्या दोन्ही टोकावर आपल्याला हात ठेवायचा आहे। बघा इथं कागदी पट्टी घ्या तुम्ही तुमच्या हातामध्ये आणि त्या दोन्ही पट्टीच्या बाजूवर तुम्हाला हात ठेवायचा आहे। आता दोन्ही हात हळूहळू एकमेकांच्या दिशेने पट्टीवर दाब देऊन सरकवायचा आहे आणि त्या पट्टीवर काय परिणाम होतो याचं निरीक्षण करायचं आहे। आता मी एक पट्टी घेतली समजा आणि त्या पट्टीवर दोन्हीकडे दाब दिला आणि ती पट्टी जवळ एकमेकांच्या ओढण्याचा परिणाम केला, तिथे आहे तिथून पुढे जवळ आणण्याचा हे केलं तर दाब निर्माण झाला आणि जो मधला भाग आहे तो वर गेलाय। आकृती 2.5 ब मध्ये तुम्ही पाहू शकता। आता बघा कृती 1 मध्ये जसं पट्टीच्या दोन्ही टोकावर आपण हात ठेवला आणि दोन्ही टोके एकमेकांकडे सरकवली, त्यावेळी पट्टीवर जे कार्य झाले त्याला दाब म्हणून संबोधले जाते आणि पट्टीच्या दोन्ही बाजूंकडून पट्टीच्या केंद्राकडे दाब दिला गेला आणि परिणामी पट्टी सरकली आणि तिला घड्या पडल्या, तर अशा पद्धतीने ते घड्या पडल्या। अशाच प्रकारे
भूकवचात दाबामुळे हालचाली निर्माण होतात व त्यामुळे भूकवचाला घड्या पडतात. वली पर्वत काय सांगतो? पृथ्वीच्या अंतर्गत भागातून ऊर्जेचे वहन होते आणि या ऊर्जा लहरीमुळे मृदू खडकांच्या थरावर क्षितिज समांतर व एकमेकाच्या दिशेने दाब पडून वळ्या निर्माण होतात. दाब तीव्र असल्यास वळ्या मोठ्या प्रमाणात पडतात व त्यांची गुंतागुंत वाढते. परिणामी पृष्ठभाग उचलला जातो व वली पर्वतांची निर्मिती होते. उदाहरण पाहायला गेलं तर हिमालय, अरवली, रॉकी, अँडीज, आल्प्स हे जगातील प्रमुख वली पर्वत आहेत. आकृती 2.6 मध्ये तुम्ही पाहू शकता. इथे बघा वलीकरण कसं आहे, दाब कसं दिलेलं आहे. तसेच आकृती 2.7 मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायचंय वलीकरण कसं झालंय. तुम्ही अगदी छान पद्धतीने हे डिफरन्स पाहू शकता. 2.6 मध्ये वलीकरणाचा दाब असा होता आणि पर्वताचा वलीकरण झालेला भाग कसा दिसतोय बघा. प्रस्तरभंगामुळे आणि त्याच्यातील कंपनामुळे कशा पद्धतीने फरक पडतो. आता हिमालय या वली पर्वताची प्रतिमा कशी दिसते तुम्हाला इथे दिसेल. हे सगळ्या गुगल मॅपच्या वरून इमेजेस घेतलेल्या आहेत इथल्या. आणि ह्या पण तुम्ही म्हणताल ह्या इमेजेस कशा घेतल्या जातील, एवढ्या लांबून कशा घेतल्या जातात, तर ह्या गुगल मॅपमध्ये घेतल्या जातात ज्याच्यामध्ये उपग्रह वर सोडलेला असतो आणि तो अगदी छोट्या छोट्या भागांचं सुद्धा निरीक्षण करून त्या पद्धतीने तिथली इमेज हे कॅप्चर करू शकत असतो. कृती 2 मध्ये काय सांगितलंय बघा. पातळ कागदाची एक लांब पट्टी घ्यायची आणि त्या पट्टीचे एक टोक उजव्या हातात धरायचंय तर दुसरे टोक डाव्या हातात धरायचंय. पट्टीची दोन्ही टोके एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जोराने ओढायचे. कागदाच्या पट्टीवर काय परिणाम होतो त्याचं निरीक्षण करायचंय. आपण ताण दिलं आणि दोन्ही बाजूंनी ओढल्या म्हणजेच विरुद्ध दिशेने ओढल्या तर काय होईल, ती पट्टी फाटेल. इथे तुम्ही पाहू शकता. कृती 2 प्रमाणे पट्टी दोन्ही हातांनी दोन टोकांना धरून विरुद्ध दिशेने ओढल्यामुळे ताण निर्माण झाला आणि अशा प्रकारात भूकवचात जेव्हा भू हालचाली विरुद्ध दिशेने होतात तेव्हा ताण निर्मिती होऊन भूकवचाला तडे पडतात. आता बघा त्यानंतर आपण गट पर्वत बद्दल माहिती घेऊया. गट पर्वत कसे असतात तर अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि अशा वेळी खडकावर ताण निर्माण होतो आणि त्यामुळे खडकांना तडे पडतात. हे तडे विभंग म्हणून ओळखले जातात. काय म्हणून ओळखले जातात? विभंग म्हणून. अशाच प्रकारे कठीण खडकामध्ये ऊर्जा लहरी एकमेकांकडे आल्याने दाब पडूनही असे विभंग तयार होतात. दोन समांतर विभंगामधील भूकवचाचा भाग जेव्हा वर उचलला जातो तेव्हा हा उचललेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो. आकृती 2.9 मध्ये पहा. आता इथे बघा विभंग झालाय आणि हा भाग वर उचललेला गेला आहे आणि हा बघा अगदी ठोकळ्यासारखा आपल्याला दिसत आहे. इकडे विभंग आपल्याला दिसत आहे. आकृती 2.9 मध्ये दाबाचा परिणाम गट पर्वत झालेला आहे. भूभाग गट पर्वत म्हणून ओळखला जातो. गट पर्वताचा माथा सपाट असतो. त्यावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. त्यांचे उतार तीव्र असतात. उदाहरण पाहायला गेलं तर युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पर्वत आकृती 2.9 मध्ये तुम्ही पाहू शकाल इथे कशा पद्धतीने तयार झालाय. 2.9 ब मध्ये मेघालय पर्वत ज्याला आपण गट पर्वत असं म्हणतो. इथे तुम्ही पाहू शकता कसा गट पर्वत झालेला आहे. करून पहा. इथे पहा 3 समान आकाराच्या वह्या घ्यायच्यात. त्या टेबलाच्या वर 2-3 सेमी अंतर ठेवून घट्ट धरायच्यात. आता त्यातील बाजूच्या 2 वह्या एकमेकांपासून किंचित दूर करायच्यात आणि यामध्ये काय होतं याचं निरीक्षण करायचं आहे. वह्यांचा कशा पद्धतीने फरक पडतो इथे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर वह्यांच्या वरच्या कड्यामुळे तयार होणारा आकृतिबंध तुम्ही चित्रांकित करू शकता. आणि भौगोलिक स्पष्टीकरण पाहायला गेलं तर भूपृष्ठावर क्षितिज समांतर हालचाली जेव्हा परस्पर विरोधी दिशेने होतात तेव्हा भूकवचातील खडकांवर ताण पडतो आणि असा ताण पडल्यास जी काही वाढतात त्या खडकांना तडे पडतात आणि यामुळे विभंग निर्माण होतात. परिणामी दोन्ही बाजूंचे खडक सरकतात व खडकांच्या थराची सलगता राहत नाही. आता खचदरी बघा. कधी कधी भूकवचाला ताण पडून समोरासमोर 2 तडे पडतात आणि त्या 2 तड्या दरम्यानचा भूभाग खचतो. असा खचलेला खोलगट भाग म्हणजेच खचदरी होय. इथे तुम्ही पाहू शकता 2.10 अ ब मध्ये खचदरी कशी आहे. खाली गेलेला भाग आहे. हा खडक खाली सरकलाय, विभंग झालाय आणि खाली सडकलाय. आता ही जे दरी इथे निर्माण झाली त्याला आपण खचदरी असं म्हणतो. वरच्या भागाकडून तुम्हाला इथे गुलाबी जी बाण आहे त्याच्याने दाखवले खचदरी. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा तुम्हाला कसं इथे दाखवलेलं आहे याचा पण परिणाम कसा पद्धतीने झालाय. खचदरीतून नर्मदा नदी कशी वाहत आहे. ही खचदरी निर्माण झाली. ही दरीतून नदीचं पाणी वाहत आहे, नर्मदा नदीचं. ठीक आहे. तर त्यानंतर दोन्ही बाजूंचे उतार तीव्र असतात. उदाहरण घ्यायचं झालं तर भारतातील नर्मदा नदीची खचदरी इथेच तुम्ही पाहताय. आफ्रिका खंडातील ग्रेट रिफ्ट व्हॅली आणि युरोपमधील ऱ्हाईन नदीची खचदरी अशा पद्धतीच्या भागाला आपण खचदरी असं म्हणत असतो.
त्यानंतर खंड निर्माणकारी हालचाली कशा असतात, तर मंद भू हालचाली पृथ्वीच्या केंद्राकडे किंवा पृथ्वीच्या केंद्रापासून भूकवचाच्या दिशेने होतात आणि या हालचालीमुळे भूकवचाचा विस्तीर्ण भाग वर उचलला जातो किंवा खचतो. भूकवचाचा भाग समुद्र सपाटीपासून वर उचलला गेल्यामुळे खंडाची निर्मिती होते आणि म्हणून या भू हालचाली खंड निर्माणकारी हालचाली म्हणून ओळखल्या जातात. अशा हालचालीमुळे विस्तीर्ण पठारांचीही निर्मिती होऊ शकते. परंतु मूळचा भूभाग खाली खचल्यास तो समुद्र सपाटीच्या खाली जातो आणि अशा वेळी तो भूभाग सागराच्या पाण्याखाली जाऊन सागर तळाचा भाग बनतो. शीघ्र भू हालचाली कशा होतात, आता यामध्ये बघा भूकंपाच्या बातमीची चर्चा कशी केली की भू म्हणजे जमीन आणि कंप म्हणजे थरथरणे. भूकंप ही भूकवचाची हालचाली आहे. भूकंपाची परिणाम याची तुम्हाला सुरुवातीला दिलेल्या कृतीतून माहिती झालीच असेल. आता आपण पृथ्वीच्या अंतरंगातील भूकंप आणि ज्वालामुखी शीघ्र हालचालीमुळे माहिती इथे जाणून घेऊया. जसे की रेल्वे स्टेशनच्या फलाटावर उभे असताना जवळच्या रुळावरून एखादी गाडी वेगाने जात असल्यास फलाटावर कंपने जाणवतात. एखाद्या पुलावरून अवजड वाहन वेगाने वाहत असेल तर पुलावर कंपने जाणवतात. या अनुभवातून भूकंपाच्या वेळी होणाऱ्या कंपनाचा काहीसा अंदाज आपल्याला बांधता येतो. भूकंप बघा, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो आणि ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तो मोकळा होतो. ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर कसा होतो, मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि यामुळे भूपृष्ठ कंप पावते आणि म्हणजेच भूकंप तयार होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात भूकंप मापन यंत्राने मोजली जाते. आकृती 2.11 तुम्हाला पाहिजे ते बघा, तुम्ही पाहू शकता कसं इथे मोजमाप होतं. भूकंपाची कारणे काय असू शकतात, तर भूपट्ट सरकणे, भूपट्ट एकमेकावर आदळणे, भूपट्ट एकमेकांच्या वर खाली जाणे आणि भूपृष्ठाच्या अंतर्गत ताण निर्माण होऊन खडकामध्ये विभंग होणे आणि ज्वालामुखीचे उद्रेक होणे. इथे बघा कसं दाखवलेलं आहे. साधे भूकंप मापक यंत्र आणि आलेख कसं दाखवले खाली, मेजरमेंट कशा पद्धतीने हे करतं हे इथे लक्षात येतं. ठीक आहे, इथे तुम्ही पाहू शकता. आता माहिती तुम्हाला ही आहे का की भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, युरेशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक व अंटार्क्टिका हे 7 प्रमुख भूपट्ट आहेत आणि पृथ्वीचे कवच अशा भूपट्टापासून तयार झालेले आहेत. या भूपट्टावर खंड व महासागर पसरले आहेत आणि पृथ्वीच्या जे प्रावरण आहे, प्रावरणात निर्माण होणाऱ्या दाब व ताणामुळे हे भूपट्ट वेगवेगळ्या दिशेने सरकत असतात. त्यानंतर येतं भूकंप नाभी व अपिकेंद्र. तर भूकंप नाभी आणि अपिकेंद्र याबद्दलची माहिती आपण याच्या पुढील भागामध्ये घेऊया, जेणेकरून तुम्हाला याबद्दलची विस्तृत अशी माहिती मिळेल. त्याचबरोबर त्यात आपण भूपृष्ठ लहरी, भूकंप मापन यंत्र, प्राथमिक लहरी याबद्दलची माहिती घेऊया, जेणेकरून हा पण घटक आपण अगदी चांगल्या पद्धतीने अभ्यासू शकू. आणि पुढील भागासाठी तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर